आणि विदर्भाच्या शिरोस्थानी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील वागदा या गावी 4 फेब्रुवारी 1954 साली झाला। गांधीवादी पिता नासरू आणि प्रेमवत्सल माता घमाबाईच्या पोटी जन्माला आलेला हरिभाऊ शिक्षणाबरोबरच सामाजिकतेचे धडे गिरवीत लहानाचा मोठा झाला। देशकारी व समाजकारी लागली टाळी, तेथे देहाते कोण सांभाळी। विदर्भातील लहानशा खेड्यातून लहानशा वयातच समाज हिताचा फुलोरा फुलला। तो आदिवासी जमातींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आपल्या व सहकार्यांच्या श्रमदानातून शेतात विहीर खणली। त्यावेळी हरिभाऊंचा सत्कार तत्कालीन मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते माननीय वसंतरावजी नाईक यांच्या हस्ते मोटर पंप भेट देऊन करण्यात आला। एकेकाळी हिंदूंच्या विहिरीतील एका दलित व्यक्तीनं पाणी प्यायल्यामुळे सुमारे 20 वर्षे त्या विहिरीतील पाणी कोणीही पिण्यासाठी वापरत नसे। पिण्याच्या पाण्याची टंचाई सर्वत्र भासत होती। येथील चवदार तळ्याच्या पाण्याची चव आपल्या दलित बंधू भगिनींना देण्यासाठी पुढे सरसावलेले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्फूर्तीनं हरिभाऊ सुद्धा गावतांड्यातील नायकिणीला सोबत घेऊन त्या विहिरीतील पाणी प्यायले। त्यानंतर सर्व धर्मियांनी पाणी पिण्यास सुरुवात केली। अशा प्रकारे हरिभाऊंनी जातीभेदातील दरी नाहीशी केली। हरिभाऊंचं माध्यमिक शिक्षण नेताजी हायस्कूल मोहदा तालुका केळापूर इथं, तर पदवीचं शिक्षण बाबासाहेब देशमुख पार्वेकर महाविद्यालय पांढरकवडा इथं झालं। उच्च शिक्षणानंतर हरिभाऊंना महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील मंत्रालयातील वित्त विभागात नोकरी लागली। मुंबईमध्ये स्थायिक झाल्यावर सुद्धा त्यांची समाजसेवा कमी झाली नाही, तर त्या समाजसेवेला एक प्रकारे बळ प्राप्त झालं। हरिभाऊंनी अनुभवलं की मुंबईमध्ये नोकरीसाठी शेकडो जागा उपलब्ध आहेत, तर याचा फायदा मागास वर्गीय सुशिक्षित बेरोजगारांना नक्कीच होईल। त्यांचं जीवन सुखी समाधानी होईल। हा बॅकलॉग भरण्यासाठी त्यांनी मित्र परिवाराला पत्र पाठवून समाज कल्याण आणि सेवा योजन कार्यालयात नाव नोंदणी करण्यास सांगितलं, तर कुणाला शिक्षणासाठी प्रवृत्त केलं। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्याप्रमाणे स्पृश्य अस्पृश्य भेद मिटवून सर्वांना शिक्षण दिलं, मानवी समाज प्रफुल्लित केला, त्याचप्रमाणे हरिभाऊ सुद्धा सर्व धर्मियांच्या उद्धारासाठी सतत झटत आहेत। शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि हुंडा म्हणजे समाजाला एक प्रकारचा काळीमा समजणारे हरिभाऊ। हरिभाऊंचा विवाह मुक्काम पोस्ट उमरी मिशन दवाखाना तालुका केळापूर इथं राहणारे त्यांचे मामा श्री धुंदाजी रामचंद्र चव्हाण आणि मामी सोनाबाई यांच्या कन्येशी म्हणजेच मालतीताई उर्फ कमलताईंशी झाला। प्रत्येक माणसाच्या मागे यशस्वी होण्यासाठी स्त्रियांचा मोठा सहभाग असतो। हरिभाऊंच्या मागे मात्र धर्मपत्नी कमलताई आणि प्रेमवत्सलाई घमाबाई अशा 2 खंबीर स्त्रियांचा हात आहे। मंत्रालयातील नोकरी करत असतानाच महाराष्ट्र राज्य वीज मंडळात लेखापाल पदावर हरिभाऊंची नियुक्ती झाली। हरिभाऊंचं कार्यक्षेत्र बदललं। 1988 साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात वेतन पुनर्रचना कमिटी सदस्य असल्या कारणानं 42 कोटी रुपयांचा करार करून प्रत्येकाच्या पदश्रेणीनुसार वाटप करण्यात हरिभाऊंचा मोठा सहभाग होता।
समाज हिताच्या ध्येयावरून जराही न डगमगता हरिभाऊंची वाटचाल सतत सुरू आहे। जिसमें बंजारों को साथ विमुक्त गोमुक्त जमाती भी हमारे साथ में रहेगी। आज देश के सारे प्रदेशों से प्रतिनिधि आए हैं और इसमें और भी विभिन्न समस्याएं उन्होंने रखी है। आज इस समाज की जो स्थिति है बहुत बदतर है और झुग्गी झोपड़ी में रहना, इनके लिए कोई शिक्षा प्रदान नहीं है, इनके लिए कोई अपना रोजी रोटी का भी ये नहीं है। आज ये मालूम पड़ा कि हमारे गुजरात के भाई, राजस्थान के भाई, मध्य प्रदेश के, छत्तीसगढ़ के, ये बहुत इनकी हालत बहुत ख़राब है। और ये सुनकर आज सारी चर्चा से यही तय हुआ है कि जो बालकृष्ण रेणके आयोग है तुरंत लागू करे सरकार और हमें आरक्षण दे। अनुसूचित जाती, जमाती आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमाती तसेच इतर मागास वर्गीयांसाठी केलेल्या कार्यामुळे हरिभाऊ समाजाच्या गळ्यातील ताईत बनले। बिगारी, मजूर, शेतमजूर, नोकरदार यांच्या समस्या सोडवण्यास ते तत्पर असतात। हरिभाऊंना लोक प्रेमानं दादा सुद्धा म्हणतात। समाजावरील अन्याय सहजतेने दूर कसे करता येतील त्यासाठी दादा सतत प्रयत्नशील असतात। भारतामध्ये सर्वत्र वंजारी बंजारा वाद गाजत असताना दादांच्या लक्षात आलं की बंजारा समाजाला मिळत असलेल्या सोयी सुविधा जर वंजारी समाज बळकावत असेल तर या विरोधात खंबीरपणे उभं राहावं लागेल। 18 ऑगस्ट 1992 साली सरकारनं वंजारी बंजारा हे एकच आहेत असं परिपत्रक काढलं। हरिभाऊंनी त्या परिपत्रकाची होळी केली, मंत्रालयासमोर आमरण उपोषण केलं, वर्तमानपत्रातून लेख लिहिले, लेख लिहून विरोध दर्शवला। वांद्रे येथील कलेक्टर ऑफिस समोर कोणीही सहकारी कार्यकर्ते सोबतीला नसल्यामुळे आपली मुलं पंकज आणि 7 वर्षांच्या नीरजला सोबत घेऊन उपोषणाला बसले। वंजारी बंजारा वाद मिटवण्यासाठी सरकारनं वाढवा कमिटी नेमली। या कमिटीला माहिती पुरवण्यासाठी बंजारा भूषण स्वर्गीय रणजीतजी नाईक, माननीय मखरामजी पवार, माननीय हरिभाऊजी राठोड, प्राचार्य मधुकर पवार यांनी स्वतंत्र अहवाल दिला की वंजारी बंजारा या दोन्ही जाती एक नसून वेगवेगळ्या आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदरावजी पवार साहेबांना विमुक्त भटक्या समाजाला खरा न्याय द्यावा लागला। बंजारा आणि तत्सम 14 जाती एकत्र करून धनगर आणि वंजारी यांना स्वतंत्र आरक्षण दिलं। माननीय हरिभाऊंच्या लक्षात आलं की भटक्या जमाती आणि विमुक्त जातींवरील अन्याय दूर करण्यासाठी एक संघटना आणि व्यासपीठ असणं गरजेचं आहे, ज्याच्या आधारावर आपणास लढाई लढता येईल। आणि म्हणून हरिभाऊंच्या वाढदिवशी चार फेब्रुवारी 1991 साली बंजारा समाजाचं अस्तित्व टिकवणारी आणि समाजाला न्याय मिळवून देणारी संघटना म्हणजेच बंजारा क्रांती दल याची स्थापना झाली। पुढे या संघटनेच्या फांद्या विस्तारित होऊन त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं। आज ही संघटना राष्ट्रीय स्तरावर असल्यामुळे राष्ट्रीय बंजारा क्रांती दल म्हणून संपूर्ण भारतात या संघटनेनं नावलौकिक प्राप्त केला आहे। समाज सेवेसाठी पुरेसा वेळ मिळत नाही म्हणून हरिभाऊंनी नोकरीचाही त्याग केला।